नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं प्रियंका किशोर व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे कोळंबीची बिर्याणी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बिर्याणीसाठी लागणारे साहित्य हे 3 मध्यम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेत, हे टोमॅटो आहे, फ्रेश पुदिना, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि ही अर्धा किलो कोळंबी घेतलेली मी शेल सहित होती, ती स्वच्छ केल्यानंतर ती पाव किलो झाली आहे। आणि हा आहे 1 वाटी बासमती तांदूळ। तांदूळ मी स्वच्छ करून घेतलाय, आता तो पाण्यात भिजत घालूया अर्ध्या तासासाठी किंवा 15 मिनिटं घातला तरी चालेल। बिर्याणीसाठी हे खडे मसाले घेतलेत। आता बिर्याणीची तयारी करूया। कढई चांगली तापल्या, त्याच्यात तेल घालूया। तेल चांगले तापले, आता कांदा फ्राय करून घेऊया। कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे, आता कोळंबीला मॅरिनेशन करूया। त्यासाठी अर्धा लिंबू, थोडीशी हळद, धने पावडर, बिर्याणी मसाला, थोडं लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालून घेऊया। हे सगळं मिक्स करूया। आता हे असंच 15 मिनिटासाठी ठेवून देऊया साईडला। कांदा आता चांगला ब्राऊन झालाय, आता काढून घेऊया। हा आपल्याला लेअर वरती लावायला लागणार आहे कांदा। हा आता थंड व्हायसाठी साईडला ठेवून देऊया। आता बिर्याणीसाठी भात शिजवून घेऊया। त्यासाठी मी पाणी गरम केले, त्याच्यात आता हे खडे मसाले घालूया। थोडंसं तूप घालूया। पाणी चांगलं उकळले, आता त्याच्यात तांदूळ घालून घेऊया। भात आता 80% शिजलाय, आता काढून घेऊया। आपल्याला बिर्याणीत वाफवून पूर्ण शिजवून घ्यायचंय। कांदा भाजून घेतलेल्या तेलातच आता बिर्याणीची तयारी करूया। कांदा चांगला भाजून झालाय, त्याच्यात टोमॅटो घालून घेऊया आणि आलं लसणाची पेस्ट घालूया। थोडीशी कोथिंबीर घालूया। टोमॅटो पूर्णपणे गळूसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मसाला सगळा चांगला भाजून झालाय, आता त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालूया। थोडासा गरम मसाला,
गॅस कमीच ठेवायचा. थोडं लाल तिखट, व्यवस्थित परतून घेऊया. आता याच्यामध्ये कोळंबी घालूया. थोडंसं पाणी घालूया आता कोळंबी शिजण्यासाठी. कोळंबी शिजायला जास्त टाइम नाही लागत, 5 मिनिटात 10 मिनिटात कोळंबी शिजते. थोडंसं मीठ टाकूया. मॅरिनेशन करताना टाकले त्यामुळे थोडंसंच घालूया. बिर्याणीसाठीचा मसाला तयार झालाय. कोळंबी पण छान शिजल्या. आता याच्यावरती आपण शिजवलेला भात घालून घेऊया. वरून कोथिंबीर, पुदिना आणि फ्राय केलेला कांदा घालून घेऊ. थोडंसं तूप घालून बिर्याणी 10 मिनिटांसाठी फक्त लो फ्लेमवर ठेवूया.